हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी नेरकर आपलं सर्वांचं केमिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये स्वागत करत आहे. बघा, आपण आता घेणार आहोत PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आपला सिलेबस तर कंप्लीट झाले. जेवढे आपल्याला मॅक्झिमम PYQs सॉल्व करता आले तेवढे आपण करून घेण्याचा इथे प्रयत्न करत आहोत. चला मग आता वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट बघूया आपल्या PYQs क्वेश्चनकडे. काय म्हटलेलं आहे, कॅल्क्युलेट द डेल्टा जी फॉर द रिॲक्शन. आता डेल्टा जी विचारलेला आहे फॉर द रिॲक्शन दिलेली आहे Mg + Sn+2 + Mg+2 + Sn इफ E0 सेल इज 2.23 व्होल्ट. मग विचारलेलं काय आहे, डेल्टा जी. विचारलेलं काय आहे आपल्याला, डेल्टा जी. फॉर्म्युला काय आहे, डेल्टा जी 0 = -NF E0 सेल. आता एन म्हणजेच काय असणार आहे, आपले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन लॉस झाले किंवा किती इलेक्ट्रॉन गेन झाले. किती झालेले आहेत, +2. मग याच्यामध्ये एनची व्हॅल्यू किती असणार आहे, +2. 2 इलेक्ट्रॉन आहे. मग एनची व्हॅल्यू 2 आहे. एफ म्हणजे फॅरेडेज कॉन्स्टंट, ती व्हॅल्यू पण फिक्स आहे. ती किती असणार आहे, 96500. काय व्हॅल्यू येते, 96500 इंटू E0 सेल, तो पण दिलेला आहे 2.23. काय येईल मग, हे जर कॅल्क्युलेशन जर आपण केलं, हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे आन्सर असणार आहे ते असणार आहे -430.4 किलो जूल. आन्सर काय असणार आहे, -430.4 किलो जूल. मग आन्सर येईल याचं ए. आले लक्षात. नाव द नेक्स्ट. फॉर्म्युला महत्वाचा आहे. दिलेलं काय आहे याच्यावरून डेल्टा जीचा फॉर्म्युला काय आहे तो आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. एक्झाम्पल अतिशय सोपे असतात. लॉग अँटीलॉग आपल्याला त्याचा वापरही करायचा नाही, असे एक्झाम्पल आहेत. किती सोपं आहे, फक्त डेल्टा जी 0 हा जर फॉर्म्युला आपला माहिती असेल, तुम्ही जर वेगळे जर फॉर्म्युले टाकले LNK -NF E0 सेल इंटू LNK, तो इथे युजफुल नाही. तर इथे कोणता युजफुल आहे हे महत्त्वाचं आहे. मग काय फॉर्म्युला आहे, डेल्टा जी 0 = -NF E0 सेल, हा फॉर्म्युला असणार. ओके. त्याच्यानंतर पुढचं काय आहे, मग नेक्स्ट एक्झाम्पल काय म्हणतो. एक्झाम्पल काय क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स डज नॉट अंडरगो विलियमसन सिंथेसिस. बघा आता विलियमसन सिंथेसिस मध्ये आपण काय म्हणत असतो की याच्यामध्ये आपल्याला अनसिमेट्रिकल इथर मिळणार आहे. आणि ही विलियमसन सिंथेसिस जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन असणार आहे अकॉर्डन्स विथ द SN2 मेकॅनिझम. SN2 मेकॅनिझम वरूनच ही रिॲक्शन होणार आहे. जर SN2 मेकॅनिझम असेल तर अल्किल हलाइड हा कोणता वापरणार आहोत आपण, प्रायमरी अल्किल हलाइड. प्रायमरी अल्किल हलाइड. मग रिॲक्शन कशी आहे ती पण बघून घेऊ आपण. RX आहे आणि याच्यासाठी जो अल्कॉक्साइड, सोडियम अल्कॉक्साइड यूज केला जातो, हा NaX, तर बाजूला होणार ROR. म्हणजे आपल्याला काय मिळत आहे, इथर प्लस NaX प्लस काय असणार आहे, NaX ROR इथर असणार. मग हा प्राईम घ्या, इथे पण प्राईम घेऊ, म्हणजे अनसिमेट्रिकल इथर मिळेल. पण आता ही विलियमसन सिंथेसिस रिॲक्शन काय आहे की जो अल्किल हलाइड आपण यूज करणार आहोत तो कसा असला पाहिजे, प्रायमरी अल्किल हलाइड. मग आता बघा, प्रायमरी हा सुद्धा प्रायमरी. विचारलेलं काय आहे, डज नॉट कोणता देणार नाही विलियमसन सिंथेसिस, हे विचारलेलं आहे. हा पण प्रायमरी आहे, हा सुद्धा प्रायमरी आहे, हा सुद्धा प्रायमरी आहे. पण जर आपण याच्याकडे जर बघितलं, C6H5Cl आणि SN2 असेल तर आपण काय म्हणणार आहोत, बॅक साइडने अटॅक पॉसिबल आहे. कोणत्या साइडने, बॅक साइडने. मात्र याच्यामध्ये बॅक साइडने अटॅक हा पॉसिबल होणार नाही ड्यू टू धीस रिंग. मग ह्या रिंगमुळे बॅक साइड अटॅक पॉसिबल नाही, SN2 रिॲक्शन होणार नाही. SN2 नाही म्हणजे विलियमसन पण मिळणार नाही. मग आन्सर काय येईल त्याचं, C6H5Cl. ओके. नाव द नेक्स्ट. पुढचा क्वेश्चन काय असणार आहे, व्हॉट इज द एक्सप्रेशन फॉर सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट काय विचारलेलं आहे, KSP चे इक्वेशन काय हे विचारलेलं आहे.
कोणतं आहे कंपाऊंड दिलेला? सिल्वर क्रोमेट. मग सिल्वर क्रोमेटचा फॉर्म्युला हे माहिती असणं गरजेचं आहे. तो फॉर्म्युला काय आहे मग? Ag2CrO4 हा फॉर्म्युला. जर आपल्याला सोल्युबिलिटी प्रॉडक्ट हवा असेल तर आपल्याला अगोदर त्याचे काय करावे लागतील? ह्या Ag2CrO4 चे आयन्स तयार करायचे. आयन्स किती आहे? किती टाइम्स आहे? 2 टाइम्स. Agचा चार्ज काय असणार आहे? Agचा चार्ज काय असणार की त्याच्या सोबत जो को आयन असणार आहे ते किती आहे? CrO4 एक आयन आहे, ते किती टाइम्स आहे? एकच टाइम्स. 4 जरी दिसतोय तो ऑक्सिजन 4 आहे, पण CrO4 किती असणार आहे? एकच युनिट आहे. म्हणजेच मग सिल्वरचा चार्ज किती असणार आहे? +1 प्लस CrO4. आता हा किती आहे? एकच आहे, म्हणजे मग इथे 1 लिहिला आपण. लिहिला नाही लिहिला काही फरक नाही पडणार. CrO4 सोबत को आयन कोणता आहे? सिल्वर आहे. याचा चार्ज किती येणार? आता CrO4चा किती आहे? सिल्वर 2 आहे, म्हणजे याचा चार्ज किती असणार आहे? -2. ओके. मग आता x इक्वल्स टू काय म्हणतो? 2 आणि y इक्वल्स टू काय म्हणणार? 1. फॉर्म्युला काय आहे मग आपला? KSP इक्वल्स टू x रेज टू x, y रेज टू y, s रेज टू x प्लस y. x ची व्हॅल्यू काय आहे? 2 स्क्वेअर 1 स्क्वेअर s रेज टू 2 प्लस 1, 2 चा स्क्वेअर 4, सॉरी 1 चा स्क्वेअर नाही, 1 रेज टू 1 होईल, चुकलं. x रेज टू x, y रेज टू y, 1 रेज टू 1, 1 रेज टू 1, 1 चा स्क्वेअर पण 1च आहे, पण व्हॅल्यू पुट करणं गरजेचं, व्यवस्थित करायचं. 1 रेज टू 1 त्याची व्हॅल्यू पण 1, s 2 प्लस 1 3, किती झाली मग? 4s³. आन्सर काय येणार आहे त्याचं मग? 4s³. आलंय लक्षात? आन्सर त्याचं 4s³. त्याच्यानंतर नेक्स्ट काय असणार आहे? विच फॉलोइंग इज नॉन फेरस अलॉय. खालील दिलेला कोणता अलॉय हा नॉन फेरस असणार? नॉन फेरस म्हणजेच काय? स्टील जिकडे आला त्याच्यामध्ये फेरस, आयरन असणार आहे. ब्रास कशापासून बनलेला आहे? कॉपर पासून बनलेला आहे. जर कॉपर पासून जर ब्रांज आहे म्हणजे हा फेरस अलॉय येईल का? नाही. विच इज द नॉन फेरस अलॉय. अलॉयचे 2 टाइप्स, एक फेरस अलॉय आहे आणि एक नॉन फेरस अलॉय. अलॉय म्हणजेच काय? आयरन अलॉयचे बघत आहोत आपण, मग त्याच्यासाठी 2 टाइप्स आहे, एक फेरस आहे आणि एक नॉन फेरस. फेरस केव्हा? जर त्या अलॉयमध्ये आयरन असेल तर तो फेरस अलॉय असेल, जर त्या अलॉयमध्ये आयरन नसणार तर तो असणार आहे नॉन फेरस अलॉय. स्टील फेरस अलॉय. ब्रास काय असणार आहे? नॉन फेरस अलॉय. त्याच्यानंतर काय आहे पुढचा क्वेश्चन? एक्झाम्पल आहे, ते पण बघूया आपण कसं आहे. कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ ॲन एलिमेंट. मोलर मास काय काय दिलेलं आहे ते अगोदर लिहून घ्यायचं. मोलर मास कॅपिटल M कॅल्क्युलेट करायचं आहे. हॅविंग डेन्सिटी इथे रो किती आहे? 7.8 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. दॅट फॉर्म्स अ BCC युनिट. जर BCC युनिट असेल तर यांची व्हॅल्यू किती असते रे मुलांनो? 2 असणार आहे. व्हॅल्यू अजून दिलेली आहे, प्रॉडक्ट दिला आहे, व्हॉल्यूम इंटू ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट, तो किती असणार आहे? 16.2 सेंटीमीटर क्यूब पर मोल. ओके. आपला फॉर्म्युला काय आहे? रो इक्वल्स टू mn अपॉन a³ इंटू na. कॅल्क्युलेट काय करायचं आहे? मोलर मास कॅपिटल सर्व टर्म आपण इकडे आणले. कॅपिटल M इक्वल्स टू रो इंटू a³ इंटू na डिवायडेड बाय n. मग रोची व्हॅल्यू किती आहे? 7.8 इंटू a³ इंटू na, ही व्हॅल्यू पण दिलेली आहे, ती किती आहे? 16.2. n BCC आहे, स्ट्रक्चर जर BCC आहे, क्रिस्टल BCC आहे, n इक्वल्स टू 2. काय असणार आहे? 2 1 जा 2, 2 8 जा 16, 2 1 जा 2. 7.8 इंटू 8.1 दोघांचं प्रॉडक्ट करून घेऊ. काय असणार आहे? 8 7 0 88 64
7 8 56, 56 57 58 59 60 61 62, 62 8 7 आणि 4 11 1 3 6 1 2 63.18 आन्सर काय येईल त्याचं 63.18 आहे का हो आहे आन्सर काय येईल त्याचं मग ए 63.18 ग्रॅम पर मोल. त्याच्यानंतर काय असतं which among the following compound exhibit +2 oxidation state of the oxygen. ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट वेगवेगळी आहे. कॉमन ऑक्सिडेशन स्टेट ही -2 आहे. -1 ही पिरॉक्साईडसाठी आहे. -1/2 ही सुपर ऑक्साईडसाठी. मग -2 कोणाची आहे दिलेला आहे कंपाऊंड बघा. पिरॉक्साईड असेल तर -1, सुपर ऑक्साईड असेल तर -1/2, OH2 -2. मग हा उरला काय OF2. पण आता OF2 चीच का आहे रे +2 ऑक्सिजनची त्यावेळेस फ्लोरीनची नेहमी किती असणार आहे -1 सांगितलेलं आहे मी प्रत्येक वेळेस. फ्लोरीनची -1 आहे. किती फ्लोरीन आहे 2 फ्लोरीन म्हणजेच ती किती झाली -2. न्यूट्रलायझेशनसाठी किती लागणार +2 म्हणजे ऑक्सिजनची किती असणार आहे +2 कोणत्या कंपाऊंडमध्ये OF2 मॉलिक्यूलमध्ये. ओके नाव द नेक्स्ट पुढचा काय म्हटलेलं आहे आता आयडेंटिफाय द सबस्ट्रेट ए इन द फॉलोइंग रिॲक्शन. दिलेली आहे रिॲक्शन A + AgOH इट गिव्स ॲरोवर आहे मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. सेकंडला हिटिंग करायची मग त्याच्यापासून आपल्याला हा प्रॉडक्ट मिळतो आहे इथिल डायमिथिल अमाइन आणि असणार आहे इथिल. ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनला काय म्हटलं जातं हॉफमन इलिमिनेशन. ह्या रिॲक्शनचं नाव काय आहे हॉफमन इलिमिनेशन रिॲक्शन. बघा काय काय आहे प्रॉडक्टमध्ये काय दिसतंय इथिल आहे 2 मिथिल आहे आणि अजून काय असणार आहे एक इथिल ग्रुप. आपण डायरेक्ट रिॲक्शनच सॉल्व करून घेऊ. आन्सर त्याचं ए आहे. ते कसं आता बघूया. डाय इथिल CH3 CH2 N CH2 CH3 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 याचं नाव काय आहे डायइथिल डायमिथिल अमोनियम हलाइड पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता याची रिॲक्शन आपल्याला कोणासोबत घ्यायची आहे मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. जर मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड असेल म्हणजेच Ag2O मॉइस्ट म्हणजे त्याच्यात वॉटर त्याच्यापासून काय मिळतं आहे AgOH. मग हा AgOH कुठून आलेला आहे या Ag2O मॉइस्ट Ag2 वरून आपल्याला काय मिळालेलं आहे AgOH मिळाला आहे. मग आता या AgOH ची रिॲक्शन घेऊ आपण. X जाणार OH येणार. X कोणासोबत जातोय Ag सोबत -AgXOH इकडे आला. बाकीचं स्ट्रक्चर ॲज इट इज CH3 CH2 N CH2 CH3 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 OH मायनस नायट्रोजनचा चार्ज पॉझिटिव्ह. काय नाव येणार डायइथिल डायमिथिल अमोनियम हायड्रॉक्साईड. ओके मग आता याला जर आपण फक्त हीट केलं म्हणजे हा अल्फा कार्बन हा बीटा कार्बन. मग बीटा कार्बनचा हायड्रोजन घेणारा कोण आहे हा OH. त्यावेळेस हा काय न्यूक्लिओफाईल म्हणून ऍक्ट करणार तो काय ऍक्ट करतोय बेस म्हणून ऍक्ट करणार आहे कोण हा OH मायनस. हा OH कोणाला घेणार आहे ह्या हायड्रोजनला. मग हायड्रोजनला घेतलंय आणि हा बॉन्ड इकडनं ब्रेक होतोय. इकडचा हायड्रोजन हा बॉन्ड दोघं मिळून काय तयार करतील मग CH2 डबल बॉन्ड CH2. हायड्रोजनला कोणी घेतलंय या OH ने. रिमूव्ह काय झाला वॉटर मॉलिक्यूल. सोबत काय आहे मग CH3 CH2 N CH3 आणि काय असणार आहे CH3. हाच आपला प्रॉडक्ट आहे. मग आपलं रिएजंट कोणतं असणार आहे सबस्ट्रेट आपला डायइथिल डायमिथिल अमोनियम हलाइड. ओके त्याच्यानंतर पुढचा काय आहे बरं आता क्वेश्चन व्हॉट व्हॉल्यूम ऑफ CO2 at STP is obtained by complete combustion of 6 ग्रॅम ऑफ कार्बन. मग आता 6 ग्रॅम ऑफ कार्बन असेल तर ॲट STP ला किती व्हॉल्यूम असणार आहे ह्या CO2 गॅसचं.
मग आता बघूया आपण काय असतं रे. कार्बन 1 मोल कार्बन 1 मोल ऑक्सिजन वी गेट द 1 मोल ऑफ CO2. म्हणजेच काय म्हणणार आपण, 1 मोल ऑफ कार्बन गिव्स द 1 मोल ऑफ CO2. बरोबर. मग आता काय म्हटलेलं आहे, 6 ग्रॅम ऑफ जर कार्बन असेल तर हाऊ मच मोल ऑफ द कार्बन अगोदर ते कॅल्क्युलेट करायचं. 6 ग्रॅम जर कार्बन असेल तर किती मोल असणार आहे कार्बनचे, काय म्हणतो आपण त्याला, 6 मास अपॉन मोलर मास. किती झालं मग ते 0.5 मोल्स. कशाचे, कार्बनचे. ग्रॅमचं कन्व्हर्जन आपण कशात केलं, मोलमध्ये. काय फॉर्म्युला, मास अपॉन मोलर मास. मास किती दिलंय 6, मोलर मास किती कार्बनचा 12. किती मोल झाले मग 0.5 मोल झाले. मग जर 1 मोल ऑफ कार्बन असेल तर 1 मोल ऑफ CO2. 0.5 मोल ऑफ जर कार्बन असेल तर काय असणार, 0.5 मोल ऑफ CO2. बरोबर आहे. मग ॲट एस टी पी काय असणार आहे, एस टी पीला काय म्हणतो आपण, मग किती असणार आहे, 22.4 डेसिमीटर क्यूब ऑफ काय असणार आहे हा CO2 ॲट STP. म्हणजेच काय म्हणतो आपण, हेट फॉर द 1 मोल. पण दिलेलं किती आहे, आपल्याला विचारलेलं किती, 0.5. म्हणजेच किती, 6 ग्रॅम ऑफ कार्बन. मग जर 0.5 मोल ऑफ द कार्बन असतील तर याच्या काय असणार आहे, हाफ. जर 1 मोल साठी एवढे आहे, मग 0.5 साठी किती असणार आहे ते, याच्या हाफ. 22.4 डिवायडेड बाय 2 म्हणजे 1.2 डेसिमीटर क्यूब आहे का आन्सर. 11.2 डेसिमीटर क्यूब आन्सर. त्याचं काय येणार मग, बी येणार. ओके. नाउ द नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन काय म्हटलेला आहे, आयडेंटिफाय द कायरल मॉलिक्युल्स फॉर्म द फॉलोइंग. दिलेले 4 ऑप्शन आहे, याच्यातला कायरल मॉलिक्यूल कोणता आहे ते ओळखायचं आहे. कायरल म्हणजेच काय, असा कार्बन की त्याचे 4ही व्हॅलन्सीज ह्या डिफरंट असतील, त्याचे 4ही बॉन्डेड ॲटम असतील, ग्रुप असतील, ते कसे असणार आहे, डिफरंट असेल, तर त्याला आपण काय म्हणत असतो, कायरल मॉलिक्यूल. आपण 1 बाय 1 एकेकाचं बघत जाऊ. मग एकेकाचं बघितलं तर पहिलं काय म्हटलेलं आहे आता, 2 आयोडोप्रोपेन. 2 आयोडोप्रोपेन. प्रोपेन कसा आहे, CH3, सेकंडला I, CH3 I CH3 चालेल का, नाही. जर हा कार्बन बघितला, दोघं CH3 आहे, एक हायड्रोजन I, चालणार नाही. 2 आयोडो 2 मिथिल ब्युटेन, ते बघूया आता. 2 आयोडो 2 मिथिल ब्युटेन म्हणजेच किती, 4 कार्बन. सेकंडला किती आहे, 2 आयोडो 2 मिथिल, सॉरी एक आयोडीन आणि एक CH3, आयोडो. हा येईल का रे, बघा तर. 2 आयोडो 2 मिथिल ब्युटेन. हा जरी कार्बन बघितला पण 2 सिमिलर ग्रुप, चालणार नाही, हे चालणार नाही, हे चालणार नाही. उरलेलं कोणते माता, 2 आयोडो 2 मिथिल ब्युटेन, 2 आयोडो 3 मिथिल ब्युटेन. 1 2 3 4. 2 आयोडो 3 मिथिल, CH3 CH3. हा जर कार्बन बघितला, ह्या हायड्रोजनला आपण फक्त असं स्प्लिट जर केलं चालेल का, बघा आता, CH, हा येईल. हा जो कार्बन आहे हा असणार आहे कायरल. हा तर नाहीये, कारण 2 CH3 सिमिलर आहे, कायरल चालणार नाही. म्हणजे आन्सर काय येईल त्याचं, C, 2 आयोडो 2 मिथिल ब्युटेन. ओके. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे आता, what is the number of moles of sp3 hybrid carbon atom in 1 mole of 2 methyl but 2ene. पहिले आपण याचं स्ट्रक्चर काढूया, मग क्वेश्चन काय आहे परत बघूया आपण. ब्यूट 2ene 1 2 3 4. सेकंडला डबल बॉन्ड ene म्हटलेला आहे, सेकंडला CH3 पण म्हटलेला आहे. उरलेले काय आहेत मग, सर्वे हायड्रोजन. झालं का स्ट्रक्चर, बघा आता. 2
मिथिल ब्यूट 2ENE. तर आता विचारलेलं काय आहे, व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ sp3 हायब्राइड कार्बन. म्हणजे दिलेल्या स्ट्रक्चरमध्ये टोटल किती sp3 हायब्राइड कार्बन आहेत. लगेच येणार sp3 म्हणजे ते काय करणार आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तयार करतील. बघूया आता, हा कार्बन, याने कार्बन कार्बन केलाय, हा झाला तुमचा sp3. याने सुद्धा कार्बन कार्बन केलाय, हा पण झाला sp3. याने सुद्धा कार्बन कार्बन केलाय, हा sp3. पण याने कार्बन कार्बन डबल केलाय, म्हणजे हा झाला तुमचा sp2. याने सुद्धा कार्बन कार्बन डबल केलेला आहे. sp2 विचारतील नंबर ऑफ sp2 अँड sp3. जर दोघं विचारले तर काय असणार आहे, sp2 किती आहे 2, sp3 किती आहे 3 रिस्पेक्टिव्हली. कोणासाठी, sp2 आणि sp3 साठी. आपल्याला फक्त आता विचारलेलं काय आहे, sp3. मग sp3 किती आहे 1 2 3 आहे का आन्सर 3. हो, आन्सर येईल त्याचं बी ऑप्शन 3, 1 2 3. पण जर दोघं विचारले sp2 आणि sp3, मग ते व्यवस्थित लिहायचे. sp2 चे 2 आहे, sp3 चे 3 आहे. sp3 sp2 विचारलं, रिस्पेक्टिव्हली 3 आणि 2 असणार. ओके, नाव द नेक्स्ट. पुढचं काय म्हटलेलं आहे, आयडेंटिफाय द मेजर प्रॉडक्ट A इन द फॉलोइंग रिॲक्शन. आता A अल्कोहोलिक KOH कोणती रिॲक्शन झाली, इलिमिनेशन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन असणार आहे ही, इलिमिनेशन रिॲक्शन. पहिले बघूया आपण आता काय असणार आहे, पेंटेन. पेंटेन म्हणजे किती कार्बन, 5 कार्बन. 1 2 3 4 5. 3 ब्रोमो, 3 ब्रोमो. 2 मिथिल, 5 कार्बन पेंटेन. लावून देऊ आता सर्व हायड्रोजन, CH3 CH CH CH2 CH3. काय म्हटलेलं आहे, अल्कोहोलिक KOH. बघा वर्ड्स कोणता आहे, अल्कोहोलिक. अल्कोहोलिक जर असेल तर रिॲक्शन कोणती असणार आहे, इलिमिनेशन रिॲक्शन. अल्कोहोलिक जर वर्ड असेल तर काय असणार आहे, इलिमिनेशन. पण ॲक्वायस जर KOH असेल तर कोणती असणार आहे, सबस्टिट्यूशन. BR ला काढायचं, OH ला टाकायचं, ही झाली सबस्टिट्यूशन. पण आता दिलेलं काय आहे आपल्याला, अल्कोहोलिक KOH. मग आता ही जी रिॲक्शन असणार आहे ही असणार आहे अकॉर्डिंग टू सेटझेफ. सेटझेफ रूल प्रमाणे काय असणार आहे रिॲक्शन, BR कोणासोबत गेला, पोटॅशियम सोबत. हायड्रोजन कोणता जाणार, हा जाणार का हा जाणार. ते डिपेंड काय करणार की प्रॉडक्ट कोणत्या प्रकारचा अल्किन मिळणार. जो अल्किन असणार आहे तो असायला हवा मोर सबस्टिट्यूटेड अल्किन. मग आता इकडचा जर हायड्रोजन गेला तर प्रॉडक्ट काय आहे, हा हायड्रोजन जर गेला, आता BR जातोय, कोणासोबत जातोय BR, पोटॅशियम सोबत, KBr. हा हायड्रोजन कोणासोबत जातोय, OH सोबत, म्हणजेच काय असणार H2O. मग आता हा BR गेला, हा H गेला, याच्यावर एक इलेक्ट्रॉन, याच्यावर एक, दोघांनी मिळून काय तयार केला, डबल बॉन्ड. मग प्रॉडक्ट काय येतो आपला, CH3 C CH3 डबल बॉन्ड CH CH2 CH3. ओके, आता बघूया काय नाव येईल याचं, 1 2 3 4 5. बघा मग आता काय असणार, 2 मिथिल पेंट 2ENE आहे का, 2 मिथिल पेंट 2ENE. आन्सर येईल त्याचं मग बी. आलंय लक्षात. ओके, बघा त्यांनी ते सांगितलंय पेंटेन ऑल. जर ॲक्वायस असता तर हा प्रॉडक्ट आला असता, अल्कोहोलिक आहे तर डबल बॉन्ड तयार, इलिमिनेशन तयार असणार. हा सबस्टिट्यूशन प्रॉडक्ट आहे, हा इलिमिनेशन प्रॉडक्ट आहे. हे कशावरून ठरवतो आपण, अल्कोहोल आहे का ॲक्वायस आहे. आलंय लक्षात. आन्सर त्याचं काय येईल मग बी. त्याच्यानंतर पुढचा काय आहे,
व्हॉट टाईप ऑफ ग्लायकोसिडिक लिंकेज आर प्रेझेंट इन सेल्युलोज. मी सांगितलं होतं ज्यावेळेस आपला बायोमॉलिक्युल लेसन झाला त्यावेळेस हे लिंकेज तुम्हाला तोंडी पाठ करून घ्यायचे आहे. मग याचं जे आन्सर असणार आहे ते असणार आहे बीटा 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज. आता लक्षात कोणासाठी, सेल्युलोजसाठी, माल्टोजचं आहे, लॅक्टोजचं आहे, सुक्रोजचं आहे, या सर्वांचे जे लिंकेज असणार आहे ते पाठ करायचे. आणि ह्या लेसनमधले तेवढंच विचारू शकतात. लिंकेज कोणते, सेल्युलोज आहे, नंतर तुमचं काय म्हणता माल्टोज आहे, सुक्रोज आहे, लॅक्टोज आहे, या सर्वांचे लिंकेज लर्न करायचे. शिवाय कोणता कार्बन C1 C4 ते पण महत्त्वाचं असणार आहे या लेसनमध्ये. त्याच्यानंतर काय आहे पुढचा क्वेश्चन, आयडेंटिफाय द प्रॉडक्ट बी इन द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ द रिॲक्शन. बघा आता काय म्हटलेलं आहे, आयडेंटिफाय द प्रॉडक्ट बी इन द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ द रिॲक्शन. आता याच्यामध्ये 2 मोल्स दिलेले आहेत प्रोपॅनॉलचे आणि हा जो BaOH ट्वाइस आहे विच इज ॲक्ट्स ॲज अ बेस आणि बेसचं फंक्शन काय आहे, ॲब्स्ट्रॅक्शन ऑफ द प्रोटॉन. मग ही एक प्रकारे कोणती रिॲक्शन आहे, अल्डॉल म्हणा, अल्डिहाइड असतात तर अल्डॉल, कीटोन दिला आहे तर कोणती येणार आहे, कीटोल रिॲक्शन. बघूया आता रिॲक्शनच डायरेक्ट बघू, लवकर लक्षात येईल. 2 मोल्स ऑफ प्रोपॅनॉल, पहिले आपण 1 मोल घेऊया, CH3 C डबल बॉन्ड O CH3 प्रोपॅनॉल. काय घेतलेला आहे आता, BaOH ट्वाइस, हा बेस म्हणून ॲड करेल आणि हा काय घेणार आहे, प्रोटॉनला घेणार. कोणत्या प्रोटॉनला, अल्फा प्रोटॉनला. अल्फा कोणाला म्हणतो, फंक्शनल ग्रुपच्या कार्बनवर असेल तो कार्बन आहे अल्फा, हा पण आहे अल्फा. दोघांपैकी कोणताही हायड्रोजन गेला काही फरक नाही पडत. काय मिळतंय मग, CH3 C डबल बॉन्ड O CH2 मायनस प्लस. आता हा 1 मोल तर यूज झालाय. आता दुसरा मोल घ्यायचा, कोणता आहे तो, CH3 C डबल बॉन्ड O CH3. मग आता काय, हा जो असणार आहे हा न्यूक्लिओफाइल म्हणून ॲक्ट करेल. बघा क्वेश्चन काहीही विचारू शकता. जो तयार झालेला कार्बॅनियन असणार आहे अल्डॉल कंडेन्सेशनमध्ये विच इज ॲक्ट्स ॲज अ, तो बेस आहे का न्यूक्लिओफाइल आहे, हे काय असतो, काय असणार आहे, न्यूक्लिओफाइल. जो अल्डॉल कंडेन्सेशनमध्ये कार्बॅनियन तयार झाला आहे तो काय असणार आहे, न्यूक्लिओफाइल म्हणून त्याचं काम करणार. मग काय असणार, याचा अटॅक इकडे झाला आणि हा OH. मग प्रॉडक्ट काय मिळतं आपल्याला, CH3 CH2 CH3 नॉट CH2 C डबल बॉन्ड O CH2. बॉन्ड कोणात तयार झाला आहे, हा कार्बोनिल कार्बन, त्याचा झाला OH आणि त्याच्यावर काय आहे 2 CH3 CH3. मग आता आपल्याला काय मिळणार आहे, डबल बॉन्ड. आता हिटिंग केलेलं आहे ना, सेकंड स्टेपला हिटिंग असेल, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. मग आता याच्यामध्ये काय असणार आहे, अल्फा बीटा अनसॅच्युरेशन. हा अल्फा आहे, हा बीटा आहे, हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. त्याने दिलं सुद्धा आहे -H2O. कोणतं जाणार, अल्फा बीटा. मग प्रॉडक्ट काय आहे, CH3 C डबल बॉन्ड O CH डबल बॉन्ड C CH3 आणि हा वरचा CH3 मी खाली लिहिते. मग प्रॉडक्ट काय मिळतो आपल्याला, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड प्रॉडक्ट. बघा मग आता याचं नाव काय असणार आहे, नंबरिंग जर केली काय असणार आहे, हा 1 2 3 4 5. हां बघा आता काय असणार आहे, 4 मिथिल, टोटल स्टेटमध्ये 5 कार्बन, 4 मिथिल पेंट, 1 2 3 3 ENE 2 ONE. म्हणजे आन्सर काय असणार आहे याचं, 4th. आले लक्षात, 4 मिथिल पेंट 3 EN 2 ONE. आले लक्षात. नाउ द नेक्स्ट, लास्ट सेकंड क्वेश्चन, आयडेंटिफाय द रेट लॉ एक्सप्रेशन फॉर.
आता दिलेलं आहे इक्वेशन ट्वाइस NO प्लस Cl2 इट गिव्स द ट्वाइस NOCl. इफ द रिॲक्शन इज सेकंड ऑर्डर फॉर, सेकंड ऑर्डर कोणासाठी आहे? NO साठी. फर्स्ट ऑर्डर कोणासाठी आहे? Cl2 साठी. लगेच लक्षात येणार आन्सर काय येईल? रेट इक्वल्स टू K सेकंड ऑर्डर आणि फर्स्ट ऑर्डर Cl2. आन्सर काय येईल त्याचं? मग A आन्सर. ओके. नाव द लास्ट क्वेश्चन आहे का? हो आहे. हाऊ मेनी आयसोमर्स ऑफ C4H11N आर टर्शरी अमाइन. आता टर्शरी अमाइन C4H11N किती हवे? आता 4 कार्बन. टर्शरी, याला टर्शरी म्हणणार. 1 2 3 उरलेला इकडे लावून देऊ आपण, म्हणजे इथे फक्त हायड्रोजन बॅलन्स करायचे. CH3 CH3 CH2 CH3 किती कंपाऊंड येऊ शकतात? हा एक झाला. असं चालेल का बघा आता CH3 CH2 CH3 CH3 सेम झाला. अजून असं लिहिला चालेल का? CH3 CH2 N CH3 CH3 तिघही कंपाऊंड कसे आहेत? सेम आहे. म्हणजे C4 1 2 3 4 C4 3 1 3 3 2 6 3 3 9 आणि 2 11 आणि 1 नायट्रोजन. फॉर्म्युला मिळाला आपल्या बरोबर. पण किती आयसोमर असतील त्याचे? एकच आयसोमर. ओके, आले लक्षात? ह्या पद्धतीने तुम्हाला MCQs विचारले जाऊ शकतात. अजून अभ्यास करत राहा. जेवढे सॉल्व करता आले तेवढे सॉल्व करा. अजून उद्या आपलं एक लेक्चर होणार. पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरला नवीन PYQs घेऊन. तोपर्यंत मग बाय बाय.